मँगो फ्रूट कस्टर्ड करूया. चला, 1 कप दूध उकळून गार करून घेतलेलं आहे. त्याच्यात 2 चमचे कस्टर्ड पावडर ॲड करूया आणि हे 4 कप दूध उकळून घेऊया. उकळून झाल्यानंतर त्याच्यात कस्टर्ड पावडर ॲड करायची आहे. त्याच्यानंतर फळांमध्ये मी घेतलं आहे दूध उकळून घेऊया. त्याच्यानंतर फळांमध्ये मी घेतलं आहे चिकू, सफरचंद, द्राक्ष, केळी आणि डाळिंब. हे स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही फळं ॲड करू शकता. त्याच्यानंतर उकळलेल्या दुधात कस्टर्ड पावडर ॲड करूया आणि तुमच्या आवडीनुसार साखर घालून 5-10 मिनटं उकळून घेऊया. उकळून झाल्यानंतर ते थंड करायला ठेवूया. त्याच्यानंतर फळं चिरून घेतलेली आहेत. फळं चिरल्यानंतर थंड केलेल्या दुधात हे फ्रूट्स ॲड केले, जे डाळिंब, चिकू, सफरचंद, द्राक्ष असं मिक्स करूया आणि सर्विंग करताना बाउलमध्ये फ्रूट कस्टर्ड. पण मेन इन्ग्रेडियंट्स आपलं बाकी आहे, अजून रेसिपी पूर्ण नाही झाली आहे. मँगोच्या स्लाईस करून घेतल्या आहेत. माझ्या ड्रेसला सूट होतं की नाही कलर. त्याच्यानंतर वरती मस्तपैकी मँगोच्या स्लाईस घालूया आणि आपलं फ्रूट कस्टर्ड तयार आहे. चांगलं सर्विंग करून टेस्ट करून सांगते, 1 नंबर झाले. अजूनही चॅनलला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.